नांदा सौख्यभरे हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील महिला सुरक्षा विशेष कक्ष कार्यालयात बैठक घेण्यात आली आहे। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत नांदा सौख्यभरे हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी महिला सुरक्षा विशेष कक्ष येथील कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सोलापूर शहर आयुक्तालयामध्ये भरोसा सेल कार्यरत असून कार्यक्षेत्रातील एकूण 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधून महिलांच्या कौटुंबिक, शारीरिक आणि मानसिक छळाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी अर्ज दाखल होत असतात। त्यामध्ये 1 जानेवारी 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भरोसा सेलकडे 1388 तक्रारी अर्ज दाखल झाले होते। भरोसा सेल इथं कार्यरत असलेले 2 अधिकारी आणि 18 कर्मचाऱ्यांनी मिळून येणारे पती-पत्नी, तक्रारदार, महिला नागरिक यांच्या तक्रारींचं समुपदेशन करून निवारण केलं जातं। ज्या प्रकरणात समुपदेशन करूनही समझोता घडून येत नाही अशी प्रकरणं कौटुंबिक न्यायालयाकडे पाठवली जातात। 1 जानेवारी 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 या वर्षात भरोसा सेल इथं पती-पत्नी प्रकरणांमध्ये समुपदेशन करून एकूण 637 संसार जोडण्यात आले। त्याचप्रमाणे एकूण 637 जोडप्यांचं समुपदेशन करण्यात येऊन त्यांचा संसार सुखानं आणि आनंदानं चालल्याचं दिसून आलं। त्याचप्रमाणे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात 30 जोडप्यांना समुपदेशन कार्यालयात बोलावून त्यांचा सुखी संसारासाठी वरिष्ठांच्या हस्ते रोपटं देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात अर्जदार आणि गैर अर्जदार यांना बोलावून त्यांचा सुखानं चाललेला संसाराचा आढावा घेण्यात आला। यावेळी समझोता झालेल्या जोडप्यांनी भरोसा सेल येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी योग्य समुपदेशन केल्यानं त्यांचा तुटणारा संसार पुन्हा जोडला असं मनोगत व्यक्त करून पोलीस आयुक्त आणि भरोसा सेल यांचे आभार मानले। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा विशेष कक्षाच्या पोलीस निरीक्षक स्नेहा मेहतर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक महेश महामुनी, सहाय्यक फौजदार अंजली राठोड, लता राऊत, ताजुद्दीन शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल नीलम माळवे, सैफन पटेल, सुजाता यादवाड, कपिल पीरजादे, महिला पोलीस कॉन्स्टेबल कविता डांगे, अंबिका सुरवसे, इंदिरा राठोड, शीतल माने, सरस्वती घाडगे, नसीमा शेख यांनी बजावली। पण तक्रार ज्यावेळेस माने मॅडमचा मला फोन आला त्यावेळेस आमचे पप्पा मम्मी पण घाबरले होते आणि मी पण घाबरलो होतो की आता करायचं काय। म्हणलं आपण जाऊया, काय म्हणतात मॅडम साहेब काय म्हणतात बघूया। पण इथं आल्यानंतर लक्षात आलं की हे महिला विशेष कक्ष जे आहे ते कुणाचं आयुष्य वाटण करण्याचे किंवा कुणाचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी नाही। जेवढी बायको असेल तिलाच तेवढी इथं रिस्पेक्ट आहे आणि जेवढा पती आहे तिलाच इथं तेवढी रिस्पेक्ट आहे। तर इथं कोणाला थोडक्यात सजा द्यायचं इथे काम करत नाही महिला विशेष कक्ष, की आपला संसार व्यवस्थितरित्या चालावा यासाठी महिला विशेष कक्ष हे चांगलं काम करत आहे। आणि ते मला चांगलं अनुभव, आमची भांडणं झाली म्हणजे माझ्या आयुष्यात मला एक एक्सपिरियन्स